राम राम पोरो, कसे तुम्ही सगळे? आजच्या करतो कॉन्फिड मस्त मजेत असाल, मी पण मस्त मजेत आहे. तर पोरो, आज खूप दिवसांना अजून एक डेली ब्लॉग करतोय मी. आजच्या ब्लॉगचा काही शीर्षक असं टॉपिक काय आतापासून डिसाईड झालेलं नसते. आता फक्त बेसिकली आपलं एक काम आहे आजचं सध्याला तरी, की आपल्याला खाली मोंढ्यामध्ये मार्केटमध्ये बँकेमध्ये काढायचं आपल्याला अकाउंट. तर सगळ्यात पहिलं तर आपण जाऊया खाली, बघूया आजचा दिवस कसा जाते. मला माहिती इंटरेस्टिंग जाणार आहे. आणि त्यापेक्षा आधी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. व्हिडिओच्या मध्ये ना मला एक खूप चांगली अनाउन्समेंट करायची आहे, जेणेकरून की तुम्हाला खूप मजा येईल आणि व्लॉग्स बघायला अजून मजा येईल आणि तुम्हाला ॲडवाइस आणि सजेशन पण देऊ शकतात. तर ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला निघूचा टाइम वेस्ट नाही करायचा आपल्याला. चला, तुला घेईच नाही गेलो माझी, मी म्हणून मी आल्यास खातो. जाऊ दे ना, आल्यास खाईल, आल्यास खाईल. ठीक आहे, नाही निष्ठत 1 तासात मॅक्स येईल. वडगावला जायचं आपल्याला. असं का? मराठवाडा ग्रामीण बँकेत शेतीसाठी उपयोगाला येते या, तुला बी कामाला येते या. हा ठीक आहे, चालते. पण मागच्या वेळेस काय झालं होतं, मग काढायचं गेलं होतं आपण. तुझं फोन पे नाही या? फोन पे आहे माझं. त्याच्या घरासमोर पर्यंत होळ आहे. पण काउंटर घुमविलेलं वेगळं, हे तर बँक गावातच घुमवायले. हे ती दुसरी बँक आहे का खाली येते? नीट चला काढशील मला जायचे मुंबईला वापस. कधी? मग एवढा महिना नाही येत ना, पुढच्या महिन्यात आहे. ते पर्यंत वावळे कोण आहेत ना घरी? कुठं वडिलाचे दिले ना आपण, त्यांना विचार परत. इथं वडिलाचे नाव दिले. झालं का एवढंच? तुमच्यामुळं काम लवकर. थँक्यू हा मॅडम. चला मॅडम. अरे आम्ही शिकताय तुमच्याकडून अजून. हे असले काम आमच्यासाठी नवीन आहेत अजून. आमच्यासारखे बसले असते निसा फॉर्म भरीत का? बरोबर आहे का सर? हे बरोबर आहे का सर? करीत. चला भाऊ, गाडी आता आपण सोलूया, निघूया गंगाखेडला. मला माहिती नव्हतं वडगावला यायचं अकाउंट काढायला, कारण की काहीतरी पप्पांचं काम असेल, त्यामुळं मला काही पर्सनली गरज नव्हती अकाउंट काढायची. पण ठीक आहे, काढलं, चांगलं झालंय. आधीपासून एक अकाउंट होतं पण ते काहीतरी काम होत नव्हतं, त्यामुळे आलेलो. आता जाऊया गंगाखेडला. कुठे आहेस मंगल? तू काय करते मंगल? आलेच काम करायचं आम्ही. हे घे फुलं. हे घे. काय गलत आहे? बोल ना, माझ्या ऑडियन्सला म्हण ना काहीतरी. सबस्क्राईब करा म्हण ना. म्हण ना. आमच्या चेतन बाळाला सबस्क्राईब. बाळ नाही, बाळ 20 वर्षाचं झालंय. नाही, बाळच आहे, बाळच आहे, बाळच आहे. अगं बाळच आहे, 50 वर्षाचं नाही तरी बाळच आहे. बर, नाईस नाईस. मी करतो टाइमपास काहीतरी. तर भावांनो, आपण आलोय घरी आता. अमोल भाईला सोडलं दुकानी, बाईक घेऊन आलो घरी. आता झालंय अकाउंट ओपनच झालंय जवळपास, चेकबुक वगैरे पण येईल. ही प्लॅन माझ्या मनात नव्हता की अकाउंट काढायचं, त्यामुळे मला आधी वाटलं की इथं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काढलेलं गंगाखेडमध्येच, पण नंतर म्हणलं की नाही वडगावला काढायचं. तर ठीक आहे, काढून आलोत आपण.
अजून एक काम होतं, एक मित्राने एक हॉटेल टाकलंय, तर त्याची ओपनिंग आहे, तर ते बोलवत होता, तर बघूया, मूड झाला तर जाऊया, नाही तर मग काय ना, आपला मित्र आहे ना, वडापावच टाकलं वाटतं, खायला जाऊ आपण. एंटरप्रेन्योरशिप ग्रो कर रही है भाई लोग. हा मस्त आहे. हो शेट, अनाऊन्समेंट जी करायची होती राहिली वाटतं. हा, तर अनाऊन्समेंट काही नाही आहे. येत्या 27 तारखेला माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे, सख्या मोठ्या भावाचं लग्न आहे. तर त्यासाठी मी आहे जाम एक्सायटेड. आणि तर त्यामुळं व्लॉगसुद्धा मस्त मस्त येतील. आता थोड्या दिवसांनी माझे सगळे कझिन ब्रदर्स, हे भाऊ ते भाऊ, म्हणजे सगळं असं किलबिल होणार, सगळी खिचडी होणार आहे. तर त्या खिचडीमध्ये मजा येते. मस्त आपण रील्स बनवूया, एन्जॉय करूया, घरातले एवढे कामं असतात त्या आवरावरी करूया. आणि हे सगळं ना मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, की ज्या घरात लग्न आहे ना त्या घरात कसं असतं, म्हणजे तर मला माहितीच असेल, पण एक मला माझी मेमरीज ठेवायची आहे. तर सांगण्यात तात्पर्य एवढं होतं की आता मी ब्लॉग करणार आहे या महिन्यात, आणि तुम्हाला मज्जा येणार आहे बघून. त्यामुळं म्हटलं की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हां, ही होती अनाऊन्समेंट. हा. ही शेरवानी तुझी चॉईस आहे नाही? थांब, काकू सांगतात, काकू कसं होतात. हा, सगळे हेच म्हणाले ताईला. साडी काही नव्हती माझी पसंत तेवढी. साडी बरी आहे, घागरा म्हणले शेरवानीवरच घागरा आहे ना. मग ते गोल्डन मधला ते लाल फिता म्हणला तर म्हणला आपले गावाकडे. मग गावाकडे मोठंच लागलं. ह्याच्या डार्क नव्हतेच ना, आपण बघितले डार्क नव्हते, पण असायला पाहिजे असं म्हणलं. आता नवीन मध्ये निघालंय म्हणले, मला हेच बरा वाटायला. गुलाबी तर पहिला आहेच, ते गुलाबी असा सेम, असं फक्त पेंटच कलर. हे थोडं डार्क कलर मध्ये आहे ना, हे जोधपुरी आहे. हे तर किती गडबडीत घेतलंय. फक्त 5 मिनिटं जाणून घे ना. आज म्हणते शेरवानी हेच दुकानी जायला पाहिजे, तुम्हीच मान्यवर मला. अगं ते बरं होतं, नेमकेच पीस त्याच्याकडे होतं दुकान, लय मानानं मोठं ध्यानानं. मारण्याचे चांगले होते, पण ते कसं आपल्या इकडे थोडस डार्क लागतात ना. घेऊन आलो खरं. कोणता? निळ्याच्या वेळेस आपण नव्हतं का शेम आतून घेतला रस्ता, आणलाय का नाही मग शेम? तेच मी नाही बघितलं, मला नाही कळालं कोणता ते. साखरपुड्याच्या वेळेस कुर्ता होय. आपण शेम तेच बघितला होता का? हा, ते आहे. Many hours later. गाईज, सगळे कन्फ्युजन एकीकडे, आणि माणूस दुपारी 3-4 वाजता झोपलंय आणि रात्री 9 वाजता उठले, तर सकाळी का दुपारे का रात्र हे समजण्याचं कन्फ्युजन वेगळंच. तर ब्लॉगचा शेवट इथंच होतोय आपल्या. दिवस तर माझा आता बी गेलाच आहे, आणि इतका म्हणजे माहीत नाही मला, मी इतका वेळ झोपलो 3 ते 8 पर्यंत, तरी मला अजून झोपच येईल. आता मी जेवण करून परत झोपणार आहे. झोपायला आवडते मला, मी झोपणार. तुम्ही निघा आता, बाय. ही बघा गाईज, ही असते लग्नाच्या तयारीचा रमणं. हा, एवढं सगळं इथं दुकानच झालंय थोडक्यात. अरे संपलं दुकान. इथं सगळं साड्या भरलेल्या होत्या, भरल्या वाटतंय आता. हा, माझ्या रूमचा आता कचरा होणार आहे.